या पवित्र भूमीत संपन्न करण्यासाठी या पंचपर्णीतून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं दीक्षाभूमी चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं स्वागत करतो। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या दीक्षाभूमी चॅरिटेबल संस्थेचे मार्गदर्शक गोवन नाना शेलार तसेच दीक्षाभूमी चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष आयुष्यमान राजेंद्र सोनवणे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना दीप धूप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। या ठीक आहे सर। भगवान बुद्धांचा विजय असो। परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। ते बसतील लोक, सर्वांनी बसून घ्यायचे, हात जोडायचे त्रिशरण। ततियाम्पि धम्मं शरणं गच्छामि, ततियाम्पि संघं शरणं गच्छामि, पाणातिपात वेरमणि सिक्खापदं समादियामि, अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, कामेषु मिच्छाचार वेरमणि सिक्खापदं समादियामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि, सुरा मेलयमज्ज पमादठान वेरमणि सिक्खापदं समादियामि, साधु 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 वनगन्धगुणोपेताङ्गेता कुसुमसन्तति पूजयामि, मुनिन्दास श्रीपादस उये पूजे मे बुद्धां कुसुमे ननेन पुये न मेथे न लभामि मोफा फुब्बां मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपदीपेन दीपेन दमदंसिना तिलोकदीपां सम्बुद्ध पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदन अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संगं सुगततनुभव धातु धातुगब्बे लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुर्भे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे कैसलोमाधिधातु वन्दे सभ्येति बुद्ध दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सब्बठाने सुपठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा
सकल विदुरज्ञानं ते स्वरूपां सुजीवां निमल चक्षु गंभीर गोसां गौरवर्णां सुकायां अभयचित्तां निभयकामां सुरतधम्मां सुपेमां विरतराज्यां सुजननेतां भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि। साधु वरदान तु अद्य कुलभूषण तु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रतन स्वजन उद्धरा भगवंता मुचाकरा भक्त काजा चवदार संगरी शास्त्र न धरिता करी कापला अरी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजळलेला गतिका मार्ग साचा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास। आपला विधीचा कार्यक्रम संपलेला आहे। या ठिकाणी आपण संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी छोटीशी सभा आयोजित केलेली आहे। तेव्हा या सभेचे अध्यक्षस्थान आपल्या अध्यक्ष आपल्या दीक्षाभूमी चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष आयुष्यमान राजेंद्र सोनवणे यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। सर्व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन। आज या ठिकाणी आत्ताच आमच्या मंडळाच्या संस्थेचे कार्यकर्ते यांनी सांगितलं की खडकवासला चॅरिटेबल संस्थेचे जे अध्यक्ष आहेत राजेंद्र सोनवणे हे आजच्या कार्यक्रमाचे हे अध्यक्ष असतील आणि आता गायकवाड साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आमचं राजेंद्र सोनवणे यांना अध्यक्ष म्हणून अनुमोदन देतो। सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज या ठिकाणी अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर दिली ते मी स्वीकारतो। जय भीम। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी दीक्षाभूमी चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं ज्यांना आग्रहाचे आपुलकीचे जे निमंत्रण देण्यात आले होते त्याचा स्वीकार करून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल दीक्षाभूमी चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला आपल्या हवेली पोलीस स्टेशनचे साहेब यांनी उपस्थिती दाखवलेली आहे त्यांचंही मी दीक्षाभूमी चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। पोलीस स्टेशनचे पदाधिकारी माननीय पोलीस सब इन्स्पेक्टर आयुष्यमती ठेंबे मॅडम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। यांचा सन्मान आपल्या दीक्षाभूमी चॅरिटेबलच्या अध्यक्ष आयुष्यमान राजेंद्र सोनवणे साहेब हे करतील। त्याचप्रमाणे शिंदे साहेब आपणासही विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। यांचा सन्मान आपल्या संस्थेचे पदाधिकारी मुकेशजी शेलार यांनी करायचा आहे। यानंतर पाटसकर साहेब यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। यांचा सन्मान आपल्या संस्थेचे खजिनदार आयुष्यमान प्रदीप जाधव साहेब यांना विनंती की आपण यांचा सन्मान करायचा आहे। जाधव साहेबांना सय्यद सर आपणासही विनंती की आपण आपला सन्मान घ्यायचा आहे। पंचशील तरुण मंडळ भीमनगर कोंडवे जावडे यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आयुष्यमान अशोकदादा गायकवाड आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन पंचशील तरुण मंडळाचा सन्मान घ्यायचा आहे। त्यांचा सन्मान आपल्या संस्थेचे पदाधिकारी आयुष्यमान उमेशजी कांबळे साहेब हे करतील।
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमच्या संस्थेचे पदाधिकारी आयुष्यमान मुखर्जी शेलार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करायची आहे. संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणजनक छत्रपती शाहूजी महाराज, विश्वरत्न विश्वभूषण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा सर्व महापुरुषांच्या विचारांना आचारांना या ठिकाणी अभिवादन करतो. आज या ठिकाणी मित्रांनो मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या 2 वर्षापासून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि सातत्याने काम करत आहोत. पण इथलं एक ऐतिहासिक महत्त्व असं आहे की ज्यावेळेस 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी दीक्षा दिली आणि त्यानंतरच्या काळात भैयासाहेब आंबेडकरांनी 1958 साली या ठिकाणी ह्या जागेवरती आपल्याला दीक्षा दिली. ह्या भागातील जे 56 गावं होती, 56 गावातल्या लोकांना एकत्रित येऊन या ठिकाणी भैयासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्याला दीक्षा दिलेली आहे. अशा या जागेचं खूप असं महत्त्व आहे, ऐतिहासिक महत्त्व आहे आणि ते जोपासण्याचं काम या ठिकाणी आजपर्यंत आपले जे जुने कार्यकर्ते होते मधुकर रणधीर यांनी ते जपलं आणि त्यांच्यानंतरही जे काय आपल्या ह्या भागातील जुने कार्यकर्ते दत्तोबा शेलार असतील, तुकाराम सोनवणे असतील, अशोक कदम असतील, बाळासाहेब भालेराव असतील, जनाबाई रणधीर असतील, ह्यांनी आजपर्यंत ते टिकवून ठेवलं. पण तरी आज आपल्याला हे तरुणांच्या हातात देऊन ही संस्था आपल्याला खूप मोठी करायची आहे आणि याचं रजिस्ट्रेशन आपण नुकतंच मागच्या महिन्यात रजिस्ट्रेशन केलं आणि याला भव्य दिव्य असं जे रूप आहे हे आपल्या सर्वांच्या सहकार्यांनी ह्या ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला ते पुढं घेऊन जायचं आहे. एवढी आपण ह्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही ती मनोकामना या ठिकाणी प्रस्थापित करतो आणि सांगतो सर्वांना की आपल्याला बाबा ही ट्रस्ट आपल्याला खूप मोठी करायची आहे. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आपले जुने गरीब विद्यार्थी आहेत, IAS, UPSC वगैरे असे क्लासेस ते या ठिकाणी आपल्याला चालू करण्याचे आहेत. आपल्याला आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी आपण या ठिकाणी राबवण्याचा पुरेपूर असा प्रयत्न करणार आहे आणि ह्या सर्वासाठी सर्व समाज बांधवाची आणि सर्वांची गरज लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रित राहावे आणि मी अधिक वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. मी सतीश केदारे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आज भारतीय संविधान दिन, या संविधान दिनाचं औचित्य साधून आणि हा संविधान दिनाचा गौरव करण्यासाठी या पंचक्रोशीतील तमाम बुद्धिस्ट बांधव आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय भंतेजी, त्याचप्रमाणे या ट्रस्टचं नाव काय, दीक्षाभूमी चॅरिटेबल संस्था खडकवासला या संस्थेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व पदाधिकारी आणि उपस्थित धम्म बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि या संविधानाचा गौरव करणं, संविधानाचा सन्मान करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. म्हणूनच संपूर्ण देशभरात सर्व शासकीय कार्यालय असतील, कचेऱ्या असतील, या ठिकाणी आजचा संविधान दिन साजरा होत आहे, संपन्न होत आहे. संविधानाचं पूजन करून
आणि बाबासाहेबांच्या विचारांना, बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन करून आजचा संविधान दिन साजरा करण्यात येत आहे. कारण बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्यात तुम्हा आम्हाला जगण्याचे अधिकार दिलेले आहेत, कायदा दिलेला आहे. बाबासाहेबांनी ज्या वर्णव्यवस्थेत त्यांचं बालपण असेल, शिक्षण असेल आणि पुढील त्यांचं कार्य असेल, हे ज्या वर्णव्यवस्थेत मनुवादी जातीवादी वर्णव्यवस्थेत घालवलं आणि त्यातलं ते दुःख त्यांनी भोगलं, ते दुःख माझ्या समाजाच्या वाटी यावं नाही यासाठी बाबासाहेबांनी अनेक देशाच्या संविधानाचा अभ्यास करून एक प्रबळ असं, शक्तिशाली असं संविधान या देशाला अर्पण केलेलं आहे. संविधान लिहिण्यात बाबासाहेबांशिवाय दुसरा कोणाचाही वाटा नाही, हे आम्हाला सर्वांना मान्य करावं लागेल. कारण अनेक जण टीका टिप्पणी करताना की बाबासाहेब त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि बरेच त्यात कायदे पंडित होते, त्या कायदे पंडितांनी मिळून संविधान लिहिले असा अपप्रचार केला जातो. परंतु आपण प्रत्यक्षात पाहिलं तर हे संविधान बाबासाहेबांनीच लिहिलेलं आहे आणि बाबासाहेबांनी त्यासाठी महान अशी म्हणजे आपल्या आयुष्याचा वेळ खर्च केलेला आहे, योगदान दिलेलं आहे. आणि एवढा मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे. बाबासाहेबांचं आयुष्य अजूनही वाढलं असतं, परंतु बाबासाहेबांनी रात्रंदिवस एक करून आपल्या हे संविधान लिहिलेलं आहे, संविधान भारत देशाला अर्पण केलेलं आहे आणि समाजासाठी अहोरात्र त्यांनी कष्ट घेतलेलं आहे. कारण आज आपण 8 तास ड्युटी करतो, कामाला जातो, हे करतो, व्यवसाय करताना तर आपण कंटाळून घरी येतो, पार येतो. पण बाबासाहेब 18-18, 20-20, 22-22 तास अभ्यास करत होते. हे कशासाठी? की समाजाला, जनतेला न्याय देण्यासाठी. त्यांनी जेवढ्या काही पदव्या होत्या त्या पदव्या अंगीकृत केल्या, बॅरिस्टर झाले. एवढं महान व्यक्तिमत्व. जसं भंतेजींनी सांगितलं की बाबासाहेबांचा पेहराव कसा होता, की बाबासाहेबांचा पेहराव रुबाबदार, सुटाबुटातला, राजाच्या महत्वातला होता. बाबासाहेब जनतेचे राजे होते. इतर राजे हे त्या राज्यापुरते, त्या भागापुरते मर्यादित राजे असतात, पण बाबासाहेब भारत देशापुरतं नाही तर जगातील अनेक देशात त्यांची कीर्ती पसरलेली असून आणि बाबासाहेबांचं नाव जगात गाजतंय. अशा या विद्वान महापुरुषास आज आपण संविधान दिनी विनम्र अभिवादन करूया. त्याचप्रमाणे संविधानाचा, त्यांनी लिहिलेल्या संविधानाचा गौरव करूया. संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे. संविधान पटवून देण्याची जबाबदारी देखील आपली आहे. आपल्या मुलाबाळांना, आपल्या परिसरात आपण ज्या ज्या व्यक्तींच्या संपर्कात येतो त्यांना संविधानाचं महत्त्व पटवून देणं हे आपलं आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. आज हा चांगला असा कार्यक्रम या ट्रस्टचे, या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे
मोहन गायकवाड यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि मग अशी मुकेशने सांगितलं, मुकेश शेलारने, की जवळजवळ 56 गावात बौद्ध धर्मियांना जागृत करण्यासाठी, एकसंघ करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. वर्षावासाचा कार्यक्रम त्यांनी गेली 4 महिने आयोजित केला होता. एक चांगला असं उपक्रम या संस्थेच्या मार्फत राबवला जात आहे. या ठिकाणी या संस्थेला ही जागा उपलब्ध व्हावी यासाठी परवा दिवशीच माझ्याकडं राजेंद्र सोनवणे आणि बरेच कार्यकर्ते मंडळी, मोहन गायकवाड वगैरे आले होते आणि त्यांनी सांगितलं की ही जागा इरिगेशन डिपार्टमेंटची नावावर आहे आणि ती आपल्या या संस्थेला कशी उपलब्ध होईल की या ठिकाणी एक भव्य असं ध्यान केंद्र खूप चांगल्या पद्धतीने असं या ठिकाणी केदारे साहेबांनी मार्गदर्शन केलं आहे. तरी मी पुन्हा एकदा थोडंसं मागच्या विषयावरती जातो. ज्यावेळेस आम्ही इथं जायचो होतो, मधुकर रणधीर ह्या झाडाखाली बसायचे आणि सांगायचे, अरे मुकेश, आपल्याला ही जागा ताब्यात घ्यायची. ह्या जागेमध्ये खूप ऐतिहासिक अशा गोष्टी घडलेल्या आहेत. 1958 साली भैयासाहेब आंबेडकरांनी ह्या जागेवरती आपल्या 56 गावांना दीक्षा दिलेली आहे आणि हजारोच्या संख्येने लोक त्यावेळेस उपस्थित होते. मग त्यांनी कार्यकर्त्यांची नावं लिहायला सुरुवात केली, कामाला सुरुवात केली. पण काही कालांतराने त्यांचं निधन झालं आणि ते काम थांबलं होतं. पण त्या कामाला खऱ्या अर्थाने जर कोणी चालना दिली असेल तर त्यांच्या पत्नी जनाबाई रणधीर, तुकारामदादा सोनवणे, दत्तोबा शेलार, अशोक कदम, बाळासाहेब भालेराव वर्धाडच्या हे जे कार्यकर्ते होते, ह्या कार्यकर्ते ह्या ठिकाणी येऊन चिखलामध्ये रविवारची वंदना घ्यायची. पण त्यांनी खंड पडून दिला नाही. हे छोटंसं विहाराची निर्मिती त्यांनी केली. म्हणून आत्ता पुन्हा एकदा आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण ह्याचं रूपांतर खूप मोठ्या प्रमाणात करावं. सगळ्यांनी आपल्या पद्धतीने योगदान द्यावं, श्रमदान द्यावं, आर्थिक दान द्यावं आणि ज्याला शक्य होईल अशा पद्धतीने या ठिकाणी येऊन त्यांनी जे आपल्या वरिष्ठांनी किंवा आपल्या पूर्वजांनी हे जागा मिळवण्यासाठी मेहनत घेतली, त्याचं काम आपण पूर्णतः नेलं पाहिजे. आणि तोच उद्देश डोक्यामध्ये ठेवून आम्ही तरुण मुलं एकत्र आलो आणि ह्या भागातील सर्व कार्यकर्ते एकत्र करून एक ट्रस्ट स्थापन केली. त्या ट्रस्ट स्थापन करण्यासाठी आम्ही जवळजवळ 15 ते 16 मिटिंग घेतल्या. प्रत्येक गावागावामध्ये जाऊन मिटिंग घेतल्या आणि आम्ही एक ट्रस्ट निर्माण केली आणि तिथं सर्वांना पदं दिली आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण वर्षावसाचे कार्यक्रम 3 महिने केले. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेचे चेअरमन आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष नाना कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनटं मार्गदर्शन करावे. आपला कार्यक्रम सांगताकडे चाललेला आहे, थोडा वेळ शांत बसा फक्त. सर्वांना जय भीम. ह्या जगामध्ये ज्या थोर विभूती होऊन गेल्या त्यामध्ये सर्वोच्च स्थानी असलेले तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रमामाता या सर्व आदर्श महापुरुषांच्या विचारांना प्रतिमांना अभिवादन करून जमलेले सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, आज खरोखर म्हणजे हा अतिशय आनंदाचा दिवस आहे, संविधान दिन. ह्याच्यामध्ये एक मला थोडंसं जाणवलं की संविधान दिन जो आहे हा 2013पासून संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. त्याच्या आधी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून किंवा संविधान देशाला अर्पण करून किंवा अंमलबजावणी केल्यानंतरसुद्धा 70-75 वर्षाचा कालावधी लोटला. पण या कालावधीमध्ये तेव्हाच्या सरकारांनी किंवा राजकारणी लोकांनी किंवा प्रस्थापित जे लोक आहेत ह्या लोकांनी संविधानाचा प्रचार आणि प्रसार होऊ दिला नाही. संविधान हे झाकून ठेवलं गेलं. लोकांना संविधानाची अजिबात माहिती करून देण्याचा प्रयत्न केलेला नाही. का नाही केला ह्याचं उत्तर इथल्या राजकारणी लोकांनी देणं अतिशय आवश्यक आहे.
जर संविधान लोकांना समजलं असतं, संविधानाचा प्रचार आणि प्रसार झाला असता, तर लोकांना आपले हक्क आणि अधिकार समजले असते आणि संविधानाचा प्रचार होऊ नये यासाठी कटकशाने काँग्रेसने, तेव्हाचं सरकार जे होतं काँग्रेसने 70 वर्षामध्ये 50 वर्षामध्ये इथल्या देशातल्या सरकारांनी संविधानाचा कधीही विचार केलेला नाही की संविधान लोकांना समजू दिलं नाही. जर लोकांना संविधान जर समजलं तर लोक हक्क आणि अधिकार मागतील आणि त्यासाठी ह्यांना जेवढं संविधानाच्या संदर्भामध्ये जेवढी माहिती करून न देता किंवा जेवढं आपल्याला झाकून ठेवता येईल तेवढा प्रयत्न इथल्या प्रस्थापित समाजव्यवस्थेने धुरणांनी केलेला आहे. तर मित्रांनो, मला सांगावंसं वाटतं की ज्या माणसामुळं आज आपण संविधान दिन साजरा करतो ते एक नाव म्हणजे ई.झेड. खोब्रागडे. ई.झेड. खोब्रागडे हे एक IAS अधिकारी होते. ते आता सेवानिवृत्त झालेले आहेत. पण ई.झेड. खोब्रागडेने 2008पासून ते समाजकल्याण खात्याचे आयुक्त पण होते आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी कलेक्टर म्हणूनसुद्धा काम केलेले आहे. ज्या ज्या ठिकाणी ते कलेक्टर म्हणून त्यांनी काम केलं त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रत्येक शाळेमध्ये 26 नोव्हेंबर 1949 हा जो संविधान दिन आहे, म्हणजेच 26 नोव्हेंबर हा संविधान दिन संपूर्ण त्यांच्या जिल्ह्यामध्ये या दिनाचं औचित्य साधून कार्यक्रम घेतलेले आहेत आणि कार्यक्रम करायला लावलेले आहेत. मित्रांनो, पहा तुम्ही, आत्तापर्यंत आपण या देशामध्ये 26 जानेवारी साजरी करतो, 15 ऑगस्ट साजरा करतो, परंतु या देशातील राजकारणी पुढाऱ्यांना अजूनही 26 जानेवारीचं महत्त्व कळलेलं नाही किंवा 26 जानेवारीचं काय महत्त्व किंवा त्याचा काय अर्थ आहे किंवा त्याचं काय महत्त्व आहे हे इथल्या राजकीय लोकांना अजूनही माहिती नाही. हे दुर्दैव आहे. जर राजकारणी लोकांना माहिती नाही, शिक्षकांनासुद्धा माहिती नाही, विद्यार्थ्यांना तर दूरच. मग शाळेमध्ये कधी 26 जानेवारीविषयी माहिती दिली जाते का? नाही. 26 जानेवारीला काय दिलं जातं? नाच गाणे, ढोल ताशे. अरे 26 जानेवारीचं महत्त्व सांगा ना, संविधान दिनाचं महत्त्व सांगा ना, प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व सांगा ना. ते कटकशाने टाळलं गेलेलं आहे. तर आपली जबाबदारी येते, आपली जबाबदारी आहे, आपल्या समाजाची जबाबदारी आहे की या देशात संविधान दिनाची जागृती झाली पाहिजे. संविधान दिनाची जागृती झाली तर देशाची प्रगती निश्चित आहे. तर मित्रांनो, 2008पासून ई.झेड. खोब्रागडे यांनी सरकारकडं, शासनाकडं, म्हणजे ते पंतप्रधान असतील किंवा राष्ट्रपती असतील यांच्याकडे पत्रव्यवहार केला आणि या देशामध्ये संविधान दिन साजरा केला पाहिजे अशा प्रकारची मागणी, प्रखर मागणी त्यांनी केली. आणि 2013पासून या देशामध्ये संविधान दिन हा राष्ट्रीय पातळीवर आणि शासकीय पातळीवर साजरा केला जातो. या देशातील जे बहुजन आहेत किंवा देशातील जे राजकारणी आहेत किंवा समाजकारणी आहेत, या लोकांनी या संविधान दिनाचा कधीही विचार केलेला नाही. पण आज आपला समाज जागृत झालेला आहे. त्या ई.झेड. खोब्रागडेंच्यामुळं आज संविधान दिन आपण साजरा करतो. ही त्यांना खरं म्हणजे ई.झेड. खोब्रागडेंना खरोखर म्हणजे त्यांचे धन्यवाद आपण मानले पाहिजेत की त्यांनी हे काम केलेलं आहे. प्रचंड मोठं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना आपण विसरता कामा नये. या ठिकाणी मी अधिक न बोलता, मला फक्त 2च मिनटं दिलेली आहेत, त्यामुळे जास्त बोलणार नाही. परंतु एक सांगावंसं वाटतं की आपली जबाबदारी आहे संविधान दिन संविधान हे वाचवण्याची जबाबदारी आपली आहे. संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी आपली आहे. या देशामध्ये आता जे वातावरण आहे की आपण म्हणतो की तुम्ही संविधान बदलून तर दाखवा, तुमचे हात तोडू. अरे संविधान ते बदल चालले ना, मागच्या तराने हळूहळू सगळे बदलणं चाललेलंच आहे. आपण काय करणार आहोत? तर मला या ठिकाणी विनंती करावी अशी वाटते की आपल्या समाजाने एकत्र येणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्या राजकीय पक्षांनी, सगळ्या संस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि संविधान हे वाचवण्याची गरज आहे. हे संविधान असं म्हणजे तुम्ही संविधान तो बदलून तर दाखवा, आम्ही काय हात तोडतो, ही भाषा करून उपयोग नाही. तर या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या देशाची शासन व्यवस्था, या देशाची सत्ता बहुजन समाजाने, आंबेडकरी विचाराच्या लोकांनी हस्तगत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी एवढंच मला सांगायचं आहे. पुन्हा एकदा संविधान दिनाच्या सर्व लोकांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्या रणधीरताई आपल्याला मार्गदर्शन करतील, पण तत्पूर्वी फक्त 3 सत्कार राहिलेले आहेत, सन्मान राहिलेले आहेत. मी आदरणीय ए.के. गायकवाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावे. त्यांना या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. ए.के. गायकवाड. या ठिकाणी आम्ही काम करतोय, पण आम्हाला कायम सपोर्ट देत राहावं आणि मार्गदर्शन करत राहावं म्हणून मी जनाबाई रणधीर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. हॅलो, मी प्रथम माफी मागते. मला यायला उशीर झाल्यामुळे जरा मला सॉरी म्हणा.
एवढंच बोलते. आणि कसं आहे, मला बोलण्याची जास्त सवय नाही. मी एकतर माझी तब्येत बरी नसताना माझ्या घरी आपले प्रदीप चव्हाण आणि शेलार साहेब आपल्या घरी आले होते. मला म्हटले, मामी तुम्ही कसल्या परिस्थितीत येऊन 2 शब्द तरी बोलायला या म्हणून. तसं तुम्ही आता धीट मन करून बोलते आहे. भारतीय महाबौद्ध समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या चरणी मी अर्पण करून मी हे शब्द बोलत आहे की हे विहार बांधण्यासाठी का होईना, आज माझ्या मालकांनी जागा काढली का होईना, पण त्यांचं स्वप्न आज साकार होताना मला पण आनंद होत आहे. परंतु हे साकार करण्यासाठी ज्या व्यक्तीने इथं अनुदान दिले, म्हणजे हे केलं, योगदान दिलेलं आहे, त्या व्यक्ती म्हणजे कसं माझे मालक होतेच. त्यांना खूप इच्छा होती की इथं एक विहार समाजाकरता झालं पाहिजे. आपल्या इथं ज्या वेळेला शरद पवार बी आले होते त्यावेळेला त्यांना पण सांगितलं होतं. शरद पवार बी म्हणले होते की आज ईदभर जागा कोणी देऊ शकत नाही, पण तुम्ही समाजासाठी एवढी जागा देत आहे. ही जागा सगळी आमच्या मूल मालकी रणधीरांचीच आहे. म्हणजे माझे मालकच तिथं होते. माझ्या सासऱ्यांचे नाव आप्पाजी रणधीर होते. तर त्यावेळेला पण त्यांचं अचानक निधन झाल्यामुळं त्यांना हे काही करता आलं नाही. त्यांची अनुदाने हे करून आमच्या ह्यांनी बाळूराव भालेराव, दत्तोबा शेलार, दिलीप शेलार, अशोक कदम, शशिकांत रणधीर, सचिन रणधीर, कुणाल सरोदे व डोळस साहेब आणि आम्ही हे स्वतः पैसे स्वतः खर्च करून आम्ही हे विहार बांधण्यात आलेले. त्या विहाराचा आज सगळ्यांनी इथं संविधानाचा कार्यक्रम केल्यामुळं मला पण खूप आनंद झालेला आहे. तसेच मी म्हणते की ह्या माझ्या मालकांच्या शब्दाला तुम्ही अनुसरून हे सगळं काम तुम्ही पूर्ण करत आहे, तो आनंद आहे. पण त्या व्यक्तीला कधी असं कोणाकडून पैसे घेणं देणं काय आवडलं, पण आत्ता तुम्ही सगळा व्यवहार सगळं व्यवस्थित करून हे मंदिर कसं उभं राहील आणि कसं चांगलं आहे त्यासाठी माझ्या तुमच्या सगळ्यांना पाठिंबा आहे. सगळ्या शुभेच्छा मी सगळ्यांना देते. एवढं बोलून माझं मी भाषण पूर्ण करते. वर्षाताईंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन 2 शब्द बोलावे. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून, तसेच आज या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे पवित्र अशा बौद्ध धम्माचे धम्मगुरू यांनासुद्धा मी पंचांग प्रणाम करते. आणि आज या ठिकाणी दीक्षाभूमी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जो काही आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या 4 महिन्यामध्ये जो वर्षावासचे कार्यक्रम घेण्यात आले होते आणि त्या कार्यक्रमाचा या ठिकाणी आज समारोप होत आहे. आणि या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माझे धम्मबंधू भगिनी, आपणास माझा सर्वप्रथम सविनय जय भीम. तर या कार्यक्रमाची रूपरेषा सांगत असताना आत्ताच आदरणीय शेलार साहेबांनीसुद्धा प्रस्तावनेमध्ये सांगितलं. त्याच्यानंतर आदरणीय भंतेजींचं पण खूप चांगल्या प्रकारे प्रवचन झालं. परंतु याच्याही पुढे जाऊन थोडंसं जर का सांगायचं झालं तर मी या ठिकाणी सांगेन की या 4 महिन्यामध्ये जो काही वर्षावासचे कार्यक्रम झाले तर प्रत्येक खेडेगावामध्ये हे कार्यक्रम घेण्यात आले. तर हे कार्यक्रम घेण्याचं एकच उद्देश होता की आपल्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त झाला पाहिजे. बौद्ध धम्माकडं लोक आकर्षित झाले पाहिजेत. कारण बघा बंधूंनो की आज समाजाची अशी वाईट अवस्था झाली आहे की आपली विहारं जी आहेत ती फक्त 14 एप्रिल जयंतीच्या दिवशी असेल किंवा मग धम्मचक्र प्रवर्तन दिन असेल त्याच दिवशी उघडली जात आहेत. हे फार मोठी शोकांतिका आहे. आणि आपल्या समाजामध्ये एक जनजागृती व्हावी, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं हे वर्षावासाचे कार्यक्रम घेण्यात आले. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा आम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला. त्या ठिकाणी महिला येत होत्या, आमचे धम्मबंधूही त्या ठिकाणी हजर होत होते आणि खूप चांगल्या पद्धतीत हा कार्यक्रम घेण्यात आला. त्याच्यानंतर आज खरं तर 26 नोव्हेंबर संविधान दिन आहे. तर संविधान म्हणजे काय, संविधान म्हणजे काय ज्यावेळेस आपण याचा विचार करतो तर त्यावेळेस उत्तर त्या ठिकाणी असेल की या देशामध्ये राहत असताना आपण राहावे कसे, बोलावे कसे, चालावे कसे, मरावे कसे, जगावे कसे या बाबतीतला जो कायदा आहे आणि या कायद्याचं पुस्तक म्हणजे भारताचं संविधान आहे. म्हणजे यानुसारच आपला संपूर्ण देश या भारतीय संविधानावर चालतो. आणि मग आपल्याला मनात असा एक प्रश्न निर्माण होईल की बाबासाहेबांचा जन्म 14 ऑक्टोबर 1891ला झाला आणि
बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते 1949 साली, मग त्याच्या अगोदर कायदाच नव्हता का या देशात? तर होता, कायदा होता, परंतु तो जातीवादावर आणि वर्णव्यवस्थेवर आधारित असा कायदा होता. मग कसा कायदा होता बरं? तर तो कायदा असा होता की समजा एखाद्या ब्राह्मण पुरुषाने, एखाद्या ब्राह्मण समाजातील मुलाने एखाद्या अस्पृश्य समाजातील मुलीची छेड काढली तर त्याला फक्त 18 रुपये दंड व्हायचा. आणि त्याच्या उलट अस्पृश्य समाजातील एखाद्या मुलाने जर का ब्राह्मण समाजातील मुलीची छेड काढली किंवा चुकीचं काही जर का घडलं गेलं तर त्याला देहदंडाची शिक्षा होत असे. परंतु या कायद्यामध्ये बदल करून, म्हणजे ही असमान अशी व्यवस्था होती, परंतु बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं तर त्या संविधानामध्ये सर्वांना समान कायदा दिला आणि या समान कायद्यावर आज आपला भारत देश चालतोय. खरोखर बाबासाहेबांचे या देशावर, तुम्हामावर नाही तर या देशावर बाबासाहेबांचे फार मोठे उपकार आहेत, हे कधीच विसरून चालणार नाही. खरं तर घेतो तो श्वास आणि खातो तो घास आणि घेतो तो श्वास, बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे, ही भावना प्रत्येकामध्ये रुजली पाहिजे. आज बघा देशाची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. आरक्षणासाठी आज प्रत्येकजण अस्पृश्य व्हायला लागला आहे. म्हणजे ज्यावेळेस बाबासाहेब तुम्हाला देत होते त्यावेळेस बाबासाहेबांना ते नाकारण्यात आलं, परंतु आज अशी अवस्था झाली आहे की सगळेजण आरक्षण मागतायत. बाबासाहेबांचा जो दूरदृष्टिकोन होता तो अतिशय व्यापक असा दूरदृष्टिकोन होता. बाबासाहेबांनी जे काही केलं, आत्ताच आदरणीय भंतेजींनी सुद्धा सांगितलं की समाजासाठी बाबासाहेबांनी पोटच्या 4 मुलांचं सुद्धा बलिदान दिले. परंतु आज आपण काय करतो, आपण कोणत्या स्टेजला आहोत हे प्रत्येकानं विचार केला पाहिजे. आज आम्ही कुठंतरी, बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956ला एवढा पवित्र असा बौद्ध धम्म दिला, तरीसुद्धा आजही आपण कुठंतरी अंधश्रद्धा, कर्मकांड यामध्ये गुंतत चाललो आहोत. ही फार मोठी शोकांतिका आहे. प्रत्येकानं आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे. भंतेजींनी खूप पोटतिडकीनं सांगितलं आहे की आपल्या मुलांना घडवताना त्या कुटुंबातील आईची फार मोठी जबाबदारी असते. म्हणून आपली मुलं कशी घडतायत यावर त्या आईने लक्ष दिलं पाहिजे. आईबरोबर वडिलांचं सुद्धा कर्तव्य असतं. तर आई आणि वडिलांनी दोघांनी बौद्ध धम्माप्रमाणे आपल्या मुलावर, आपल्या मुलीवर संस्कार केले पाहिजेत. माझी मुलगी सावित्रीमाई कशी बनेल, माझी मुलगी जिजाऊ कशी बनेल, माझी मुलगी रमाई कशी बनेल, हा विचार केला पाहिजे. माझा मुलगा महात्मा फुले झाले पाहिजेत, माझा मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले पाहिजेत, माझा मुलगा छत्रपती शाहू महाराज झाले पाहिजे, हे प्रत्येक आईचं स्वप्न असलं पाहिजे. हे प्रत्येक आईनं मनाशी खूणगाठ बांधली पाहिजे. अशा प्रकारे जर का प्रत्येक महिलेनं विचार केला तर नक्कीच प्रगती होणार आहे. खरोखर या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना या दीक्षाभूमी चॅरिटेबल ट्रस्टचे जे सर्व पदाधिकारी, आदरणीय अध्यक्ष असतील आणि सर्वच पदाधिकारी, तुमचे खूप खूप आभार मानते की प्रत्येक गावामध्ये जाऊन वर्षावासनिमित्त आम्हा महिलांना त्या ठिकाणी संधी दिली आणि आम्ही आमची मनोगतं त्या ठिकाणी व्यक्त करू शकलो. काही अंशी का होईना, परंतु आम्ही जनसमाजामध्ये जाऊन त्या ठिकाणी काही प्रमाणात का असेना पण आम्ही तिथं बौद्ध धम्माचं विचार सांगू शकलो आणि त्यामुळं मी आपणा सर्वांचे खूप खूप आभार मानते. आणि आज भारतीय संविधान दिवस आहे, तर या संविधान दिना दिवशी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि इथंच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. यानंतर मी स्वराज साळवे याला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावे. सगळ्यांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तथागत गौतम बुद्ध, जगद्गुरू तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षण देता छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या विचारांना प्रणाम करून मी माझे 2 शब्द बोलतो. आज संविधान दिन आहे.
संविधान दिनाला संविधान आपलं हे झालं होतं की आपल्या देशाला लागू झालं होतं 1950मध्ये. त्या संविधान कमिटीमध्ये म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ऑफ इंडिया त्याच्यामध्ये 389 लोक होते. तर हे सगळ्या जातींची लोक होती की असंच नाही की फक्त आंबेडकरांनी हे लीड बॉय होते त्याच्यातले. तर त्यांनी असं संविधान लिहिलं की 60 संविधान वाचले वेगळ्या वेगळ्या देशांचे. विचार करा, 60 संविधान वाचणं जोक आहे का? किती मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर हे 60 संविधान वाचून त्याच्यातले मतभेद किती होतात किती नाही, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर एवढे जगातलं सगळ्यात मोठं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लिहिले. आणि ह्याच्यामधले संविधान आपण सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे. आपण हेल्मेट घालायला पाहिजे. आपण सगळे संविधान फॉलो करायला पाहिजे. आपल्यामधले किती जण सगळे संविधान फॉलो करतात? स्वतःच्याच मनाला विचारा. करतात, हेल्मेट घालतात, सीट बेल्ट वापरतात, कोणतरी वापरतं. काही लोक आहेत जे वापरतात आत्ता पण, त्यांना स्वतःची काळजी आहे. पण हे संविधान कोणासाठी? आपल्यासाठी लिहिलं आहे. आधी आपल्याला जगण्याचे हक्क नव्हते, आपल्याला पाणी पिता येत नव्हतं, गळ्यात मटके आणि पाठीमागे झाडू बांधावा लागत होता. म्हणजे आपल्यावर किती अन्याय होता विचार करा फक्त. आणि एवढ्या अन्यायामधून डॉक्टर बाबासाहेब आपले एवढे शिकले, आपल्यासाठी एवढं सगळं केलं, ते अनकाउंटेबल आहे. बरोबर आहे का नाही? तुम्हीच सांगा, तुमच्याच मनाला विचारा. बरोबर आहे. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं, तर आपण ह्याच्यामधले ॲटलिस्ट थोडे तरी आपण लॉ फॉलो करायला पाहिजेत. आपल्या सगळ्यांमध्ये कोणाला किती लॉ माहिती आहेत, कोणाला माहिती नाही. आपलं वाचन कमी पडतं आहे. आपलं वाचन जास्त केलं पाहिजे आपल्याला. आत्ता मी 8वीत आहे म्हणून मी जास्त काही बोलू शकत नाही, कारण की माझं पण वाचन एवढं छान नाही आहे. पण मी माझे एवढे 2 शब्द संपवतो. सगळ्यांना जय भीम, जय भारत. या ठिकाणी सुजाताताई आल्हाट यांना विनंती करतो की त्यांनी एक गाणं सादर करावं आणि आपला शेवट हा आनंदाने आणि गोड गावं. खूप सुंदर असं गाणं म्हणतात. आपण सर्वांनी जरा त्यांना टाळ्याच्या गजरात स्वागत करा. सर्वांना सप्रेम जय भीम. नसे जरी ती माई भीमाई सोडून गेली मोठी कमाई, जतन करिले तो खरा शिपाई, अमर तो राहील दिशात नाही. भीमाच्या वीरानो सोडू नका रे तुम्ही एकता. जय भीम बोला, जय भीम बोला, जय भीम बोला, जय भीम बोला. काडी काडी जमवून भीमाने बांधिले घरटे, त्या घरट्याचे तुकडे करण्या जमलेत भोवती भुरटे. प्राण लावून पणारे मोडा भुरट्यांचा कणारे, भाऊ भाऊ एक व्हारे घरट्याच्या त्या रक्षणारे. कशाला रे कोणी, कशाला रे कोणी एकमेक हलके लेखता. रात्र आहे वैर्याची ओळखा, सोडू नका रे तुम्ही एकता. जय भीम बोला, जय भीम बोला,
जय भीम बोला, जय भीम बोला, मानी इमानी स्वाभिमानी, मानी इमानी स्वाभिमानी, दाखवा करारी बाना हो, स्वार्थापायी पुढे कुणाच्या झुकवू नका रे माना, स्वार्थापायी पुढे कुणाच्या झुकवू नका रे माना, गोड बोलून या कोणी, गोड बोलून या कोणी, साधल्यावर ती मतलब देतील हाकलुणी, कशाला रे कोणी, कशाला रे कोणी, एकमेक हलके लेखता, रात्र आहे वैऱ्याची ओळखा, सोडू नका रे तुम्ही एकता, जय भीम बोला, जय भीम बोला, जय भीम बोला, जय भीम बोला. या ठिकाणी सुजातीताईंना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. मी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणेंना विनंती करतो. त्याचप्रमाणे मी आशुतोष जगताप हे एक बाबासाहेबांवरती गीत गाणारे, मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी बाबासाहेबांवरती गीत गावं. जय भीम. प्रथम संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वदे रमाई साजनी बाई, काय सांगू मी ती नवलाई, मन गहिवरलं फुलून बहरलं, मन गहिवरलं फुलून बहरलं, पतूर आलंय आज येणार बाई, बॅरिस्टर साहेब माझं, गुणी गुणांचा राजदिनांचा, गुणी गुणांचा राजदिनांचा, थाटण्या संसार साज येणार बाई, बॅरिस्टर साहेब माझं. गोड गोड ती कानी पडते सुमधुर गवाणी, धन्य झाले ते ऐकून सार त्या राजाची राणी, साकार झालं फळाला आलं, साकार झालं फळाला आलं, सपन वैभव साज येणार बाई, बॅरिस्टर साहेब माझं. थँक्यू. जय भीम. खूप छान असं अजितने गाणं म्हटलं, तर त्याला ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. टाळ्या वाजवा. आता शेवटच्या टाळ्या वाजवायच्यात. यानंतर मी आपणा सर्वांना संविधान दिनाच्या पुन्हा एकदा खूप अशा शुभेच्छा देतो. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व उपासक आणि उपासिका, महत्त्वाची गोष्ट की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे, या ग्रंथाचं नाव आहे संविधान, आणि या दिनानिमित्त आपण सर्वजण जमलेला आहात. महत्त्वाची गोष्ट आहे की बाबासाहेब त्या काळामध्ये जीवन जगत असताना अनंत अडचणी आलेल्या आहेत. त्या अडचणीला मात करत बाबासाहेबांनी जे सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत, ह्या गोष्टी आपल्या समाजाला, आपल्या देशाला देऊन गेलेल्या आहेत. याची जाणीव, याची उजळणी या समाजाने करण्यासाठी आपण इथं एकत्र जमलेलो आहोत. खरं पाहता की आपण ज्या ह्या सर्व काही गोष्टी करत आहोत, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत,
सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत आहोत, सगळं काही करत आहोत, ते सगळं घर सांभाळून, समाज सांभाळून, सगळं काय करून आजपर्यंत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. पण खरं पाहता आता हे छोटे छोटे मुलं आहेत. आता छोटे छोटे मुलं खूप खरं बोलतात आणि छान बोलतात. काय बोलतात? खरं बोलतात आणि छान बोलतात. मी सरळ मुलीला बोललं, तुझं नाव काय बाळा? तर ते म्हणले माझं नाव एंजल आहे. नाव काय म्हणले? एंजल नाव आहे. बघा काय म्हणले ते? एंजल नाव आहे. आय एम ख्रिश्चन. काय बोलले? आय एम ख्रिश्चन. बघा बाबासाहेबांनी जो धर्म स्वीकारलेला आहे, आय एम बुद्धिस्ट. असं आजपर्यंत कोण म्हणलं का आय एम बुद्धिस्ट? मी बुद्धिस्ट आहे असा कोण बनलं का? प्रश्न आहे. बरोबर आहे का चुकीचे? बाकीचे का? आज आपण जर आयडेंटिफिकेशन करतात, छोटी मुलगी म्हणते माझं आयडेंटिफिकेशन आय एम ख्रिश्चन आहे, आय एम बुद्धिस्ट असं कोण म्हणतं आहे का? म्हणतं आहे. आता वर्ल्डमध्ये बघा, वर्ल्डमध्ये जपानला काय म्हणतात? जपान म्हणतात. पण कुठली कंट्री म्हणतात? कुठली कंट्री? बुद्धिस्ट कंट्री ॲज अ चायना. कसली कंट्री? थायलंड, कंबोडिया, श्रीलंका, म्यानमार, मलेशिया. इंडियालाच काय झालं? इंडियातल्या लोकांना काय झालं? बाबासाहेबांचा जो उद्देश होता, एकच उद्देश होता की जपान, चायना, कंबोडिया, मलेशिया, व्हिएतनाम इथली जी लोकं आहेत, ह्या लोकांना मदत करावी. काय करावी? कॉपरेशन करावं, मदत करावी, हेल्प करावी. तसं आहे का इथं? असं जाणवतं का माझाच घरातला माणूस मला हेल्प करतोय का? बाबासाहेबांची जी संकल्पना होती की आय एम बुद्धिस्ट म्हणून पेपरमध्ये छापलं जातं का? आपल्यावरती हल्ला झाला तर पेपरमध्ये काय छापलं जातं? काय छापलं? दलितांवर हल्ला झाला, मागासवर्गीयांवरती हल्ला झाला. बुद्धिस्ट हे तुम्ही आयडेंटिटी पाळली का? हा प्रश्न मी निर्माण पहिल्यांदाच केलं होतं. म्हणजे हा प्रश्न जर भिडवत असेल तर आपण आपल्याला बदललं पाहिजे. काय बदललं पाहिजे? बदललं पाहिजे की नाही? ॲज अ बुद्धिस्ट लोकांचा कार्यक्रम आज आम्ही 15 ते 20 वर्ष झालं कार्यक्रम करतोय. खरोखरच आदरणीय उपासक रमाईचे कार्यकर्ते विठ्ठल गायकवाड यांच्या सानिध्यात राहून कार्यक्रम कसा हँडल करायचा, कशा पद्धतीनं कार्यक्रमाची रूपरेषा असते, ते सगळं आदल्या दिवशी आम्हाला लिहून द्यायचे की सत्कार कोणी करायचा, ते सूत्रसंचालन कोण करायचं, अध्यक्ष कोणाच्या निवड करायचे, उद्देशिका कोणी वाचायची, बाकीच्या प्रवचन कोण करायचं, ह्या सर्व काही बाबी आहेत. ह्याची रूपरेषा असती. ती रूपरेषा अगोदरच तयार केलेली असायची. म्हणजे आपण बुद्धिस्ट आहोत याची ओळख, याची आयडेंटिटी ही सार्वजनिकरित्या सर्व लोकांना कळाली पाहिजे की कार्यक्रम कशा पद्धतीचा झाला पाहिजे, दर्जेदार झाला पाहिजे. ॲज अ बुद्धिस्ट लोकांचा कार्यक्रम दर्जेदार न होण्याची कारणं वेळेला येत नाहीत. काय आहे? वेळेला येत नाहीत. दुसरी गोष्ट, लग्न किती वाजता लागतं, पत्रिकेत टायमिंग काय असतो, तर सरांना विचारलं मी की आज पत्रिका आहे, पत्रिकेच्या नियमानुसार चालू नाही म्हणले, आम्ही कार्यकर्त्यांच्या नियमानुसार चालू. पण कार्यकर्त्यांनी नियमानुसार चालण्यासाठी हा प्रश्न आहे. तुम्ही म्हणताल बंतीजी येऊन आम्हालाच बोलायला लागले. माझा तो भाग नाही. माझा भाग आहे. काय भाग आहे? की आय एम बुद्धिस्ट. बुद्धिस्ट लोकांची जी आयडेंटिटी आहे ही उतरवण्यासाठी सर्वांनी झटलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब कुठं शिकले? कुठं शिकले बाबासाहेब? कुठं शिकले? कुठं? साताऱ्यात शिकले. पण ते शाळेत शिकले का शाळेच्या बाहेर शिकले? बाहेर शिकले का नाही? आपली पोरं कुठं शिकतात? शाळेत शिकतात का नाही? बाबासाहेबांसारखे आतापर्यंत
जेवढेपर्यंत आजोबा झालेले आहेत तेवढे पोरं शिकलेले आहेत का? कोण BA झालं आहे का? कोण MA झालं आहे का? कोण किती झालं आहे? कलेक्टर झालं आहे का? इंजिनिअरिंग झालं आहे का? डॉक्टर झालं आहे? असं आहे का काय? बाबासाहेबांचं उदाहरण किती नाविन्य आहे. बाबासाहेब कुठं शिकले? वर्गाच्या बाहेर शिकले. बाबासाहेबांना पिण्याचा पाण्याचा अधिकार होता का? हे मुलांना तुम्ही बिंबवलं का? हे मुलांना बिंबवलं पाहिजे. काय बिंबवलं पाहिजे? हे जे बाबासाहेब आहेत हे बाबासाहेब बाहेर बसलेले आहेत. तुम्ही कुठं बसताय? कुठं खाताय? सार्वजनिक अशा ठिकाणी त्यांना चहा प्यायला परवानगी होती का? पाणी तरी देत होते का? म्हणजे ह्या सर्व काही गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आपल्या लहान लहान मुलांवरती बाबासाहेबांचं जे काही चरित्र जीवन आहे हे सांगणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेब कुठल्या घरामध्ये राहिले होते? घरामध्ये काय करत होते रामजी आंबेडकर? रामजी आंबेडकर कोण होते? वडील होते, पण काय करत होते? सुभेदार होते. बघा, सुभेदारांच्या घरात डिसिप्लिन नावाची चीज आहे का नाही? काय म्हणतात? शिस्त. माझ्या घरात शिस्त आहे का? बघा, प्रश्नाचं उत्तर काय? तुमच्या घरात शिस्त आहे? बाबासाहेब कसे घडले? बघा, बाबासाहेब कसे घडले? बाबासाहेबांच्या घरामध्ये उठल्यानंतर आंघोळ करायला लावायचे. त्यांना रामायण, महाभारत, कबीरांचे काय दोहे म्हणायला लावायचे आणि मग त्यांना ते जेवण द्यायचे आणि मग ते शाळेत पाठवायचे. त्या शाळेतून आल्यानंतर त्यांना खेळायला लावायचे. खेळायला लावल्यानंतर परत बाहेर आल्यानंतर त्यांना ते वाचायला लावायचे. काय वाचायला लावायचे? रामायण, महाभारत हे वाचायला लावायचे, कबीरांचे दोहे. त्याच्यानंतर त्यांना जेवण द्यायचं आणि ते झोपायचे. त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी आल्यानंतर त्या ग्रंथाचं विश्लेषण करायला लावायचे. काय करायचं लावायचे? ओव्यांचे विश्लेषण करायला लावायचे की ह्याला काय म्हणतात, काय कसं म्हणतात. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, म्हणजे ह्याला काय म्हणतात हे ते सांगायला लागायचं. त्याचबरोबर बाबासाहेब 4थी पास झाले होते. किती पास झाले होते? 4थी पास झाले होते. आणि बाबासाहेबांचा सत्कार ठेवायचं काम ह्या समाजांनी केलं होतं. पण बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर यांनी सांगितलं की माझा पोरगा आताच नुकताच 4थी पास झालेला आहे आणि याचा कुठं सत्कार करायचा आहे? कारण 4थी पास मुलांचा सत्कार केला जातो का? केला जातो नाही. तरी पण त्यांनी आपल्या समाजातल्या मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी घालून कोळसकर गुरुजींची विनंती करून त्यांनी तो सत्काराचा कार्यक्रम घेतला. त्या सत्काराचा कार्यक्रम घेतल्यानंतर सत्कार झाला आणि कळसकर गुरुजींनी कुठलं चरित्र दिलं? बुद्ध चरित्र दिलं. बुद्ध चरित्र दिल्यानंतर बाबासाहेबांनी 8 दिवस ते वाचलं. वाचल्यानंतर बाबासाहेबांनी बघा 4थीतला मुलगा काय केलं? 4थीतल्या मुलांनी चॅलेंज केलं. वडिलांना, रामजी आंबेडकरांना चॅलेंज करणारा एकच मुलगा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी चॅलेंज केलं की हे काय थोथांड मला वाचायला लावलेलं आहे. काय बोलले? हे रामायण, महाभारत हे काय थोथांड मला वाचायला लावलं नाही, हे का दिलं नाही तुम्ही मला? त्यावेळेस रामजी आंबेडकरांनी सांगितलं की तो ग्रंथ कुणी लिहिलेला आहे? रामायण किंवा महाभारत कुणी लिहिला आहे? वाल्मिकी लिहिलं ना? ते कुठल्या समाजाचे होते? वाल्मिकी समाजाचे, कोळी समाजाचे होते. बघा, त्यावेळेस त्यांनी सांगितला जो ग्रंथ लिहिलेला आहे हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे तो समाजाचा आहे. पण तुला पण असा ग्रंथ लिहायचा आहे. काय करायचं आहे? तुला पण असा ग्रंथ लिहायचा आहे आणि असा ग्रंथ तू लिह. काय कर? लिह. बघा, त्या काळातली परिस्थिती कशी होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना सुद्धा बैलगाडीमध्ये चाललेले ते आपण वाचलेलं आहे. ते मुलांना सांगणं खूप गरजेचं आहे. चाललेले असताना सुद्धा बाबासाहेब कसे दिसत होते? कसे दिसत होते? सुंदर आणि रुबाबात. बघा, हे सुंदर आणि रुबाबात हे मानायलाच तयार नाहीत. कारण बाबासाहेब हे राजा आहेत हे मानायलाच आपण तयार नाहोत.
कारण का तर आज आईनं सांगितलं की सुंदर आणि रुबाबात ते चालत होते आणि त्यांना सांगत होते की आम्ही गाडीत बसतो, तुम्ही खाली चाला. म्हणजे हे जे वक्तृत्व, हे जे बोलण्याची कला, हे जे हिंमत आणि हे जे त्यांच्या जीवनामधला संघर्ष त्यांनी त्या काळामध्ये भोगलेला आहे. आणि बाबासाहेबांनी त्याच्यानंतर जे शिक्षण केलं, BA केलं, MA केलं, PhD केले, बाहेर शिकण्यासाठी बाहेरच्या देशामध्ये पाठवलं. हे सर्व काही करत असताना सुद्धा बाबासाहेबांना जेवढे काही हल्ले झालेले आहेत, जेवढं काही अडचणी आलेल्या आहेत, पाण्याचं, जेवणाचं, हे सर्व ताण, भूक सगळं विसरून सुद्धा त्यांनी ह्या समाजासाठी आज जो आपण गौरव दिवस करत आहोत तो संविधान या देशाला दिलेला आहे. हे सांगायचं मला का सांगावं असं वाटतं की कारण का तर माझ्या मुलांना घडवण्यासाठी माझी आई एवढी डिसिप्लिननी वागतच नाही. की माझं पोरगं कुठं खेळतंय हे जर सांगायचं काम असेल तर ते आईचं आहे. आज कुठली पण आई सांगू शकत नाही की माझं पोरगं शाळेत आहे का इथं या खडकवासल्याच्या धरणाच्या शेजारी माझं खेळत बसलेलं आहे. एवढं असं चॅलेंजने सांगणं म्हणजेचे आईमध्ये आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स माझ्या मुलाविषयी असणं गरजेचं आहे. कारण माझ्या मुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे धडे दिलेले आहेत ते धडे देणे गरजेचं आहे. कारण का तर बाबासाहेबांचा निष्ठा आपण असं गौरव करतो, काय जय भीम, काय बोलतो जय भीम, काय बोलतो असंच बोलतो ना, जय भीम बोल, जय भीम असं बोलतो ना, जय भीम. असं नाही, जय भीमचे त्यांना पुस्तकं द्या, त्यांना ते वाचायला लावा, त्यांना ते घडवा की बाबासाहेब कसे घडले, तुम्ही कसे घडले पाहिजे, असं घडलं पाहिजे. असे सुसंस्कृत पिढी जर निर्माण करायची असेल तर खरोखरच आपल्या जीवनाचं जर सार्थक करायचं असेल तर माझी सगळी काही इस्टेट असेल तर माझी मुलं आहेत इस्टेट. हे जर ध्येय हे जर आपण जर बाळगलं, प्रत्येक आईनं माझ्या मुलांवरती संस्कार चांगल्या पद्धतीनं जर घातलं तर खरोखरच आपल्या जीवनाचं हे बाबासाहेब सार्थक होऊ शकेल. कारण बाबासाहेबांनी सांगितलं की बुद्धिस्ट म्हणजे काय, हाच प्रश्न निर्माण झाला पाहिजे की बुद्धिस्ट म्हणून मी जीवन वावरलं पाहिजे. की तुम्ही धर्मांतर केलं का, तुम्ही नामांतर केलं का, हा सर्व काही प्रश्न बेसडवत आहेत. कारण का तर तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये आय एम बुद्धिस्ट असं पत्रकार परिषदेमध्ये आलं पाहिजे, पेपरमध्ये आलं पाहिजे. हे म्हणतात दलित येतात, अजून कोण येतं, मागासवर्गीयांवरती हल्ला झाला असं येतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य तुम्ही जर बुद्धिस्टांवरती हल्ला झाला तर जपान खडबडून जागे होईल, चायना खडबडून जागी होईल. का तर इथं बुद्धिस्ट लोक राहतात. हे बाबासाहेबांचं एकच उद्देश होता की त्या देशातल्या लोकांनी ह्या देशातील लोकांना मदत करावी, कोऑपरेशन करावी, हेल्प करावी, हा उद्देश बाबासाहेबांचा होता. आणि महत्त्वाची गोष्ट बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये लिहिलेलं आहे, संविधानाच्या प्रेंबलमध्ये लिहिलेलं आहे, काय समता, स्वातंत्र्य, बंधुता, बरोबर असंच आहे ना. मग बंधुता म्हणजे काय, काय बंधुता म्हणजे एकमेकांशी प्रेमाने वागणे. समानता म्हणजे काय, सर्वांना समानता. हे सगळं वरचं आहे. हा कॉन्फिडन्सने उत्तर देऊ शकतो का मी की समानता म्हणजे काय, बंधुता म्हणजे काय, असं कॉन्फिडन्स. बंधुत्व म्हणजे सगळ्यांनी मिळून राहावे, असं कॉन्फिडन्स, विश्वास. मला विश्वास, बाबासाहेबांनी हे विश्वास संपादन करण्यासाठी माझ्या जनतेला, माझ्या समाजाला हा विश्वास संपादन करायचा आहे. काय करायचं आहे हे माझा विश्वासच नाही. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्यावेळेस पहिलं धम्मचक्र प्रवर्तन दिन झाला होता. त्यावेळेस किती लोक होते, 5 लोक होते. बघा उपासक सांगतात सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले आणि सारनाथमध्ये ज्यावेळेस धम्मचक्र प्रवर्तन केलं त्यावेळेस 5 लोक होते. त्याच्यानंतर दुसरं धम्मचक्र प्रवर्तन झालं अशोक सम्राट आणि किती लोक होते, किती, लाखो होते. लाखो असं त्यांचा शब्द आहे. सरासरी 50,000च्या आसपास लोक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 56ला धर्मांतर केलं त्यावेळेस किती लाख लोक होते,
5 लाखाच्या लोक वर होते. बघा हे गणित कसे आहेत बघा. बुद्ध कोण होते? हा बरोबर, हा राजपुत्र होते. अशोक सम्राट कोण होते? राजा होते. बाबासाहेब कोण होते? बघा ह्यांनी राजा सांगितलं. हे राजा, हा शब्द तुमच्या मनामध्ये आला पाहिजे. काय की बाबासाहेब सुद्धा राजा होते. काय होते? राजा होते. कारण राजेच धर्मांतरण, आत्तापर्यंत राजांनीच धर्मांतर केलेलं आहे. कुणी केलेलं आहे? राजांनी. कारण बाबासाहेब हे राजा होते हेच आपण विसरून जातोय. कारण बाबासाहेब नुसतं आपण म्हणतो बाबासाहेबांची आपण पूजा करू. बाबासाहेबांनी पूजा माझी करायला सांगितली नाही. भगवान बुद्धांनी माझी पूजा करायला सांगितली नाही. पूजा कुणाची करायची? माता पितू उपठाणंग पुट्टधारस सांगा हो अनाकुलाचे काम मंगतांग एतांग मंगल मोतमंग. आई वडिलांची सेवा करा. जे लहान मुलं आहेत त्यांची सेवा करा. ह्याच्यामध्ये उत्तम मंगल आहे. आज मी करतोय का? ॲज माय डिसिप्लिन पाळतोय का? बाबासाहेबांनी आता शाळेमध्ये गेल्यानंतर मुलांना डिसिप्लिन आहे का नाही? ऐकायला येतं का? आहे का नाही? म्हणजे आपणच आई आणि वडील जी काय भूमिका असते तेच कळत नाही. बरोबर का चुकीचं बोलतो सर? मी भूमिका करतोय मी आई आहे, मी वडील आहे, ही जी भूमिका काय असते याची जबाबदारी काय असते? बरोबर. आई वडिलांची जबाबदारी काय असते? वडील कसा येतो कामावरून आल्यानंतर? थकून येतो. अजून काय करून येतो? कर्तव्य कुठलं कर्तव्य? कुटुंबाचे कर्तव्य. बरोबर. हे सगळं कर्तव्य. आईचं कर्तव्य काय आहे? मुलांना संस्कार देणे. बरोबर. सगळे संस्कार. आज माझा मुलगा सुसंस्कृत आहे का हा प्रश्न तुम्हाला विचारा. बाबासाहेबांनी त्यांच्या ग्रंथामध्ये धम्म म्हणजे काय, सद्धम्म म्हणजे काय, अधम्म म्हणजे काय असे प्रश्न केलेले आहेत. तसा प्रश्न तुम्ही तुमच्या मुलाला विचारा की माझा मुलगा सुसंस्कृत आहे का? माझा मुलगा, मी शिकवलं, सगळं केलं, सगळ्या काही गोष्टी केल्या, पण बाबासाहेबांना माहीत होतं की माझा समाज खूप मोठा होणार आहे. काय होणार आहे? खूप मोठा होणार आहे. बंगलं, गाड्या हे तर काहीच नाही. मोठे मोठे इंडस्ट्रीज टाकलेले आहेत का नाही सर? सगळं काही केलेलं आहे. आणि हे बाबासाहेबांना माहीत होतं. पण बाबासाहेबांनी एक चौकट दिली. कुठली? बुद्धिस्ट. कुठली चौकट दिली? बुद्धिस्ट. बुद्धिस्ट म्हणजे काय की पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समाधियामी. याचा अर्थ काय? प्राणी हत्या करणार नाही. हाच आहे ना? फक्त आपण म्हणतो प्राणी हत्या करणार नाही. पण ते प्राणी हत्या करणार नाही, अजून त्यांना काहीतरी करतात की त्याला म्हणतात टॉर्चर करणं, मानसिक त्रास देणे. काय त्याला म्हणतात? हिंसा आहे ना? हिंसाच आहे ना ते. त्या प्रकारचं पण आता लिगलंय ना ते. असं हिंसा करायचं ते पण करायचं नाही. म्हणजे बघा त्या काळात 2500 वर्षापूर्वी तथागतांनी किती जीवन जगायचं, काय जीवन जगण्यासाठी काही तत्व पाळायचे असतात. काय हे तत्व? 5 तत्व दिलेले आहेत. किती तत्व दिलेत? 5 तत्व दिलेत. बाबासाहेबांनी जीवन जगण्यासाठी किती तत्व दिलेले आहेत? किती म्हणतात? 22 म्हणतात. मी 22 तत्व जीवनात पाळतो का हा प्रश्न निर्माण होतोय. ताईंना हसायला आलं तिथं. बरोबर आहे का चुकीचं आहे? मी बाबासाहेबांच्या जीवनावरती, बाबासाहेबांच्या चारित्र्यावरती, बाबासाहेबांच्या काय जे पाऊल ठेवलं त्याच्यावरती चालतो का हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे का नाही? म्हणजेच मला सांगावंसं वाटतं. कारण ह्या कार्यक्रमाला मला सरांनी, उदाहरणार्थ सोनवणे सर, काय नाव तुमचं? राजेंद्र सोनवणे सरांनी 1 महिन्यापूर्वी बुकिंग केलं होतं.
किती महिन्यापूर्वी? एका महिन्यापूर्वी केलं होतं. ह्याच्या अगोदर कार्यक्रम घ्यायचा होता ना? हां, तर ते कॅन्सल झालं आणि ते घ्यायचं म्हणलं असं, कारण आम्हाला कार्यक्रम घ्यायचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण महत्त्वाची गोष्ट, घराघरामध्ये काय झालं पाहिजे? घराघरामध्ये वंदना आली पाहिजे. घर तेथे वंदना. काय झालं पाहिजे सर? घर तेथे वंदना आली पाहिजे मुलांना. त्याचा अर्थ समजला पाहिजे. त्या वंदनेचा अर्थच लोकांना आत्तापर्यंत समजलेला नाही. कारण का तर त्यांना खरंच कळलं नाहीत, बाबासाहेब कोण आहेत तेच कळले नाहीत. कारण बाबासाहेब राजा आहेत, कारण त्या काळामध्ये या भूमीमध्ये आपली अवस्था कशी होती? भीमा कोरेगावाच्या अगोदरची परिस्थिती कशी होती? कशी होते? हा, हे जर आपण बिंबवायचं गेलं तर काय फरक पडणार? काय माझ्या मुलावरती तसे संस्कार देणं चांगले आहेत का वाईट आहेत? हा, चांगले आहेत का नाही? की माझ्या पूर्वजांनी काय केलं? भीमा कोरेगाव हे सांगणं माझ्या पोरांवरती खूप इम्पॉर्टंट आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दाखवून दिलं ना आपल्याला. हे सर्व काही डॉक्टर बाबासाहेबांनी, कारण आपण संविधान दिनाच्या निमित्ताने हे करतोय की बाबासाहेबांचा गौरव, बरोबर ना? बाबासाहेबांचा जर गौरव करायचा असेल तर माझ्या मुलाचा गौरव झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? माझ्या मुलाचा गौरव झाला पाहिजे. आईचा, वडिलाचा गौरव झाला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नुसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव घेतलं नाही जात, डॉक्टर रामजी आंबेडकर नाव घेतलं जातं. काय घेतलं जातं? रामजी आंबेडकर. कारण तिथं रामजी आंबेडकरांचा गौरव झालेला आहे. कारण त्यांनी चॅलेंज केलं होतं की ही जी सत्ता आहे ही सत्ता उलटून टाकायचं काम माझं पोरगं करणार आहे. कारण त्यांनी मला चॅलेंज केलं होतं 4थीत असताना की हे काय थोतांड वाचायला लावलेलं आहे. आणि त्यावेळेस ते चॅलेंज त्या माझ्या मुलाने स्वीकारलं, 4थीतल्या मुलाने स्वीकारलं. तेव्हापासून रामजी आंबेडकरांनी त्यांचा अभ्यास घेतला नाही. कारण रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत रामजी आंबेडकर जागत होते. कारण माझा मुलगा पेंगायला लागला तर ते दांडकं घ्यायचे आणि त्याला फटका मारायचे. हे जी परंपरा रामजी आंबेडकरांनी राबवली, ती परंपरा, डिसिप्लिन जे घरामध्ये होतं ते सैन्यामध्ये होतं, ते घरामध्ये उतरवलं. आणि एक सुसंस्कृत माझा मुलगा आज जगामध्ये नाव घेतंय. त्या जगामध्ये नाव काय त्याचं नाव? अमेरिकेमध्ये कुठली पदवी दिली, बहाल केली बाबासाहेबांना? सिम्बॉल ऑफ नॉलेज बाबासाहेबांना पदवी बहाल केली. बरोबर आहे की नाही? आणि आपल्या देशामध्ये काय चाललंय? काय चाललंय? आज जगाने सुद्धा मान्य केलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सिम्बॉल ऑफ नॉलेज. त्या 10 किंवा 100 किती होते? 100 होते ना? 100मध्ये बाबासाहेब टॉपला आलेले आहेत. म्हणजे बाबासाहेबांनी किती तास अभ्यास केला? बरोबर आहे का चुकीचे? किती तास? किती तास? 18 तास. आणि ते रेकॉर्ड कुठं आहे? कुठल्या लायब्ररीमध्ये आहे? तिथं आहे की नाही? कॅम्ब्रिज, कोलंबिया तिथं आहे ना? ते रेकॉर्ड तिथं आहे. कारण बाबासाहेब 7 वाजता जायचे आणि लायब्ररी बंद व्हायची त्यावेळेस यायचे. हे आईनं आपल्या मुलांवरती रुजवलं पाहिजे की माझे बाबासाहेब 18 तास अभ्यास करत होता. तू किती तास अभ्यास करतोय? किती तास मुलं अभ्यास करतात? ताईंना असायला येते. किती तास? बाबासाहेबांना ताण, भूक सर्व विसरलं होतं. त्याचबरोबर त्यांची 4 मुलं पण त्यांनी घालवली समाजासाठी. बरोबर आहे का चुकीचं? कारण सगळं ते विसरून जात होते. ताण, भूक सगळं, त्यांची मुलं, परिवार सर्व काही करत होते ते समाजासाठी करत होते. आणि बाबासाहेबांना माहीत होतं की आज हे या भारत देशातल्या, हिंदुस्थान देशातल्या लोक माझ्याकडे येतील आणि ते इंग्रजांनी
शोधून दाखवलं, काय केलं की हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे तुमचे काय लिहू शकतील, घटना लिहू शकतील, संविधान लिहू शकतील. आणि त्यावेळेस बाबासाहेबांना त्यांची कमिटी होती, त्या कमिटीनं पहिली समिती महात्मा गांधीची घेतली. कोणाची घेतली? महात्मा गांधीची समिती घेतली. त्यावेळेस मुक समिती दिली आणि बाबासाहेबांना तिथं बोलवलं आणि त्या घटना समितीमध्ये त्यांना ते निवड केली आणि त्यांनी ती घटना लिहिली. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आज माझ्या समाजातल्या माझ्या बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे आणि घटने पद्धतीनं माझं जर जीवन चरित्र चालवलं तर काय फरक पडणार आहे. बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवलेला आहे, आय एम बुद्धिस्ट, या धर्मानुसार जर चाललं तर काय फरक पडणार आहे. कारण का तर आज बाबासाहेबांनी जे समाजासाठी दिले, धार्मिक संस्था कुठली, कुठं गेले ते, बुद्धिस्ट सोसायटी, भारतीय बौद्ध महासभा, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे ना, हे स्थापन केले की नाही. बाबासाहेबांनी राजकीय पक्ष स्थापन केला. कुठला केला राजकीय पक्ष? रिपब्लिकन पार्टी. बाबासाहेबांनी वर्तमानपत्रातलं पण ते काढलं. कुठलं वर्तमानपत्र? मूकनायक. बाबासाहेबांनी महिलांसाठी काय केलं? हिंदू कोड बिल पास नाही झालं, बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. कशाचा दिला? कायदा मंत्री होते की नाही, ते कायदा मंत्री होते बघा. म्हणजे ह्या सर्व काही गोष्टी, त्याचबरोबर बाबासाहेबांच्या ज्या काही गोष्टी आहेत बघा, त्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मुलांना सांगा. आईचं कर्तव्य आहे की हे बाबासाहेबांनी केलं. जे मुलगा लहान आहे ना, तर 12 वर्ष होऊस तर बाबासाहेबांचं जे काही जे बनवलेलं आहे बाबासाहेबांनी, जे भाषण खंड किती आहेत बाबासाहेबांचे? किती खंड आहेत? 8 खंड, 18 खंड, 22 खंड बघा. म्हणजे हे एक खंड आणा तुम्ही, ते मुलाला वाचून दाखवायला लावा, ते मुलाला पाठ करायला लावा, बरोबर का नाही. बाबासाहेबांचा जो ग्रंथ आहे, काय ग्रंथ आहे, कुठला ग्रंथ आहे? बुद्ध आणि त्यांचा धम्म, ते वाचायला लावा. बाबासाहेबांचं एक तरी पुस्तक त्यांना वाचायला लावा. बाबासाहेबां किती पुस्तकं वाचत होते? किती वाचली होती पुस्तकं? 25. सांगायचं तात्पर्य की माझा मुलगा वाचतोय का आता? ताई काय काय बघतो? म्हणजेच तुम्हाला कंटाळा आला असेल, कारण बाबासाहेब म्हणले की तो मला हे कसं होतं आहे, कारण मला पहिल्यांदाच या भागामध्ये बोलवलेलं आहे. कारण सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे की आज आम्ही जे शिक्षण घेतो, तुम्ही म्हणाल बंदीजी तुम्ही कुठल्या शाळेत शिकला, तर मी पण सांगतो, आम्ही ज्यावेळेस विद्यापीठामध्ये होतो, पुणे विद्यापीठाचं पहिलं पुणे विद्यापीठ होतं, आता सावित्रीबाई फुले विद्यापीठ झालं. तिथं राहत होतो तेव्हा BA आम्ही सिम्बॉसिसला केलं, MA आम्ही SP कॉलेजला केलं. टॉपच्या कॉलेजला करायचा पाठीमागचा उद्देश एकच होता की मी पण कॉन्फिडन्सली शिकलं पाहिजे, माझं जीवन शिकण्यातच गेलं पाहिजे आणि माझ्या जीवनामध्ये कशासाठी जीवन जगायचं आहे हा प्रश्न निर्माण करायचे. काय करायचे? प्रश्न निर्माण करायचे. बघा आपले हे कार्यकर्ते हे सर्व बसलेले आहेत, सर्व काय आहे की मी कशासाठी जीवन जगतोय हेच कार्यकर्त्यांना माहीत नाही, कारण बाबासाहेब काय करत होते हेच कार्यकर्त्यांना सुद्धा माहीत नाही. कारण का तर कार्यकर्त्यांनी बाबासाहेबच वाचले नाहीत अजूनपर्यंत, की बाबासाहेबांनी काय लिहिलं, कुणासाठी लिहिलं, कशासाठी लिहिलं हेच कार्यकर्त्यांना माहीत नाही. की मी कार्यकर्ता, काय म्हणलं जातं, मी कार्यकर्ता. की बाबासाहेबांच्या जे चाल होती, बाबासाहेब कसे चालायचे, कसे बसायचे, राजासारखे बसत होते का, कसे बसत होते? राजासारखे. बघा हे म्हणतात राजासारखे, हे म्हणतात विद्यार्थी राजासारखे. त्यांचं चालणं कसं होतं? राजासारखे चालत होते ते, बरोबर आहे का चुकीचे? बाबासाहेबांना कुठलं व्यसन होतं?
कशाचं व्यसन होतं? वाचन. दुसरं एक व्यसन होतं. कुठलं व्यसन? 2 व्यसन होती बाबासाहेबांना. कुठलं व्यसन होतं दुसरं? हा? हा? कपड्याचं व्यसन होते. बाबासाहेब कशात दिसतात तुम्हाला? हा? महात्मा गांधी कशात दिसतात? हसायला आलं. बाबासाहेबांचे कपडे प्रत्येक महिन्याला बाबासाहेब कपडे घ्यायचे. मी कशात दिसलो पाहिजे? सुटा बुटात. इंग्रजांसारखा रुबाबदार होता का नाही बाबासाहेबांचा? आज जर आपल्या पोरांना कपडे कधी घेतो ते सुटा बुटातले कपडे कधी असतात हो? बघा ताई नाचायला आलं. जयंतीला घेतो, ते लग्नात म्हणतात हा ना, सुटा बुटात माझा पोरगा दिसला पाहिजे. कसं? हो, पण ते सुटा बुटात दिसायला त्याची लायकी पण पाहिजे ना. हसायला आलं त्यांना. बाबासाहेबांनी सांगितलं की मी हे दिसतोय, हे मी लायक आहे. बरोबर आहे की नाही? तसं माझ्या मुलाला चांगलं घडवण्याचं काम, जबाबदारी ती आईची आहे, वडिलांची आहे. ही जबाबदारी पार पाडायचं सोडलं आणि दुसरंच काय करत बसत? हा? कार्यकर्त्यांची मुलं बघा, कार्यकर्त्यांची जबाबदारी काय असते? कार्यकर्त्यांचं समाज प्रबोधन करायचं, हे करायचं. आणि आपल्या मुलांचं जे बाबासाहेबांनी आता आम्ही बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल पाठीमागं आम्ही ओपन करायचा प्रयत्न केला होता. बघा, मी एक 10,000 पॉम्पलेट वाचले होते. 10,000 पॉम्पलेटमधून 1,000 फोन आले. किती आले फोन? 1,000 फोन आले. 1,000 फोनमधून 10 लोक मला भेटण्यासाठी आले, बघायला की शाळेचं स्ट्रक्चर माझा मुलगा शाळेत घालायचा आहे की आज माझं स्ट्रक्चर बघितलं पाहिजे. CBSE बोर्ड हे सर्व काही असतानासुद्धा आपली मुलं तिथं सुसंस्कृत पिढीसाठी घातली जात नाहीत. काय मी सांगतोय तुम्हाला, हे एक शोकांतिका आहे. कारण मी परत नंतर 4 दिवस रडत होतो. काय रडत होतो? 4 दिवस रडत होतो. अरे, आपल्या बुद्धिस्ट लोकांची फी किती आहे? मायनॉरिटीमध्ये शिक्षण, त्यांची फी 5,000 10,000 रुपये फी. आणि आज आपल्या मुलांना 1-1 लाख रुपये, 2-2 लाख रुपये डोनेशन भरून त्या शाळेमध्ये पाठवलं जातं. त्या शाळेमधली जी संस्कृती आहे ती वेगळी. ॲज ख्रिश्चन मिशनरी असेल, ॲज हिंदू मिशनरी असेल. आज आपण बुद्धिस्ट आहोत. ह्या बुद्धिस्ट मिशनरीची जर शाळा ओपन केली तर काय फरक पडणार आहे हे मी माझ्या जनतेला आणि माझ्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो. कारण का तर आपण आत्तापर्यंत जे सर्व काही केलेलं आहे ते विसरून जर आपण बुद्धिस्ट कल्चरची शाळा ओपन केली तर आपल्या मुलांवरती ते संस्कार होतील. त्या पद्धतीनं त्या मुलांना जी प्रार्थना आहे ते त्रिशरण पंचशील, वंदना, 10 पारमिता, धम्मपालन गाथा, की जीवन जगण्याची जी कला आहे ती त्याच्यामध्ये शिकवली जाते. म्हणजे सर्वांगीण विकास जो आहे तो विकास म्हणजे मनाचा विकास हे भगवान बुद्धांनी 2,500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. कारण आज जे आपल्या समाजामध्ये निर्माण झालेला आहे तो मनाचा विकास कमी झालेला आहे. आणि खरोखरच मला सांगावंसं वाटतं, कारण आदरणीय उपासकांनी मला बोलवलं, कारण मला त्यांनी 10 वाजताच बोलवलं होतं. आणि महत्त्वाची गोष्ट, आपण कार्यक्रमाला खूप उशीर झाला. कारण प्रत्येक जर कार्यक्रम करायचं म्हणलं तर खूप लवकर असतो. कारण मला एक माझं उदाहरण देतो आणि मी थांबतो. मला सांगायचं आहे की माझी आई अशीच होते आणि खेडेगावात मी पण राहत होतो. आणि माझ्या आईला बाबासाहेबांचं गाणी म्हणायची. कारण माझ्या आईचे भाऊ दादरच्या रेल्वेच्या ते काय होतं रेल्वेचं वर्कशॉप तिथं कामाला होते.
आणि ती माझी आई ते दादरला जायची आणि त्यावेळेस तिथं दादरची जे चैत्यभूमीवरती जे लोक जमायचे 150ला, त्यावेळेस ते बघायला जायचे आणि ते तिथं फिरायचे. त्यावेळेस त्यांना ते गाणे बाबासाहेबांचे म्हणलेले प्रत्येक लोक गाणे म्हणायचे. त्यावेळेस माझ्या आईनं ते, माझी आई काही शिकलेली नाही पण गाणी मात्र खूप सुंदर आणि टॉप टू टॉप गाणी म्हणते. कारण सांगायचं तात्पर्य एवढं आहे की ती गाणी, आणि त्यावेळेस त्या काळामध्ये बाबासाहेबांचा पाळणा म्हणण्यासाठी, माझा मुलगा झाला किंवा मुलगी झाली त्यावेळेस पाळणा म्हणवण्यासाठी माझ्या आईला घेऊन जायचे, गाडी पाठवायचे आणि त्या आईला घेऊन जायचे आणि तिथं ते पाळणा म्हणायला लावायचे. कारण त्या काळामध्ये बाबासाहेबांचा पाळणा, बाबासाहेबांचं जे गीत आहे ती माझी आई गायची. आणि त्यावेळेस ती एकटी जात नसायची, ती मला घेऊन जायची. काय करत होते? मला घेऊन जात होती. आणि ते संस्कार आज माझ्यावरती पडलेले आहेत. कारण माझ्या जीवनाचा जर सर्वे करता कोण असेल तर ती माझी आई आहे. कारण मला सांगायचं खूप आनंद होतोय. कारण का तर आईने जे संस्कार घडवले, आईने जे सुसंस्कृत मला घडवलं, ते आईमुळं मी आज तुमच्या पुढं, समाजापुढं माझ्या बोलत आहे. कारण का तर माझ्या आईनं जे मला शिकवलं की जे हे जीवन कसं जगायचं, की बाबासाहेबांचं कार्य ज्यावेळेस करत असताना खूप अडचणी येतात, सर्व काही होतं, पण खरोखरच जो कार्यकर्ता असतो आणि जो बाबासाहेबांचं कार्य करतो आणि ते ओरिजिनल काम करतो. कारण ह्याच सिक्क्याला काय म्हणतात याला चिवर म्हणतात. ॲज ह्यांना काय म्हणतात? बंतेजी म्हणतात. हे बंतेजी बुद्धिस्टच म्हणतात का वेगळं काय म्हणतात? मी माझं नावाचं नामांतर केलं. बघा, मी माझ्या नावाचं नामांतरण केलं. मी माझ्या नामांतरण केलं तसं धर्मांतरणसुद्धा केलं. कारण मी माझ्या जातीच्या दाखल्यावरती बुद्धिस्ट ही जात पण लावली. बघा, कारण का तर मला बाहेरच्या देशात जायचं होतं. 10-12 वर्षापूर्वी 2009ला मी ते गॅजेट केलं, 2007ला केलं, 2009ला मी पासपोर्ट काढलं. कारण हे 2-3 वर्ष मी ते प्रोसेसमध्ये होतो. कारण माझं नाव चेंज झालं पाहिजे, माझं नाव चेंज झालं पाहिजे. माझं नाव पण चेंज केलं आणि मी धर्मसुद्धा चेंज केला. आज माझ्या रेशन कार्डावरती पण नाव हर्षवर्धन शाक्य, पासपोर्टवर हर्षवर्धन शाक्य. बघा उदाहरण. आणि माझे वडील ज्यावेळेस करोनामध्ये गेले त्यावेळेस तिथला तलाठी म्हणला की तुझं हर्षवर्धन शाक्य नाव लागणार नाही. त्यावेळेस त्यांना मी चॅलेंज केलं, अरे आज देशामध्ये बाहेरच्या देशात जाण्यासाठी माझं पासपोर्टवर नाव हर्षवर्धन शाक्य आहे आणि जमिनीवर का लागू शकत नाही, हा प्रश्न मी त्यावेळेस त्यांना केला. त्यावेळेस ते घाबरले, कारण माझं आधार कार्डावर पण नाव हर्षवर्धन शाक्यच आहे. आणि ज्यावेळेस त्यांना हे कळून चुकलं की हे काहीतरी गडबड होणार आहे, म्हणून त्यांनीसुद्धा जमिनीवर नाव हर्षवर्धन शाक्यच लावलं. कारण सांगायचं तात्पर्य मला एवढं आहे की असं जे परिवर्तन नुसतं मनामध्ये नाही, बोलण्यामध्ये नाही, कृतीमध्ये करणं गरजेचं आहे. कारण का तर बाबासाहेबांनी आज जो एवढा त्याग केलेला आहे, बाबासाहेबांनी एवढं समाजासाठी देणं दिलेलं आहे. आणि ह्या गौरव दिनानिमित्त बाबासाहेबांचा खरोखरच गौरव झाला पाहिजे, नुसता असा वरच्या वर झाला नाही पाहिजे. आज माझा बड्डे आहे आणि बड्डे दिवशी माझा गौरव कसा केला जातो त्या पद्धतीनं बाबासाहेबांचा जर गौरव जर असेल तर त्यांच्या खरोखरच ह्या संविधान दिनानिमित्त त्यांच्या विचारांचा गौरव झाला पाहिजे, त्यांच्या आचरणाचा गौरव झाला पाहिजे, त्यांच्या ग्रंथांचा गौरव झाला पाहिजे. अशा पद्धतीनं जर आपण जीवन जगला, आपल्या मुलांवरती सुसंस्कृत पिढी घडवण्याचा जर प्रयत्न केला तर खरोखरच आज बाबासाहेबांमुळे मी इथं श्वास घेतोय आणि जो घास खातोय तो बाबासाहेबांमुळे खातोय. हे जर माझ्या मुलांवरती, माझ्या समाजावरती असं बिंबवलं तर खरोखरच माझा मुलगा सुसंस्कृत पिढी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी इथं थांबतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. प्रथम आपण भारतीय संविधानाची उद्देशिका आपण या ठिकाणी वाचणार आहोत. आदरणीय मुखर्जी शेलार यांना विनंती करतो की आपण संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करायचे आहे.
सर्वांनी उभं राहा आपल्या सर्वांनी उभं राहा. सर्वांनी फोन सायलेंट करायचे आपले. या ठिकाणी आपल्याला संविधानाचं वाचन करायचं आहे. तत्पूर्वी मी एक शेअर्स म्हणून दाखवतो. ये रुतबा मेरे सर पे तेरे संविधान से मिला है. ये रुतबा मेरे सर पे तेरे संविधान से मिला है. ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को तो मुकद्दर भी किसी और से मिला होगा, लेकिन मुझे तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला आहे. एवढे या संविधानाने आपल्यावरती उपकार केलेले आहेत आणि त्या संविधानाचं पालन आपण केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी संविधानाचं वाचन करेन. माझ्या पाठीमागे आपण सर्वांनी माझ्या पाठीमागावं आपण संविधानाचं वाचन करू आणि आपण शपथ घेऊ की या संविधानाचं खरोखर आपण रक्षण केलं पाहिजे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना व स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याची आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकमता याची अविश्वसनीय देणारी बंधुत्व प्राध्यापित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहेत. जय भीम. ट्रस्टचे जे कार्यकर्ते आहेत मोहनदादा गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावेत. हां. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, आधुनिक भारताचे व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना व विचारांना प्रथमतः त्रिवार वंदन करतो. त्याचप्रमाणे आजचा हा संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी या पंचक्रोशीतील जवळजवळ प्रत्येक मंडळाचे 2-4 असे पदाधिकारी या ठिकाणी आलात. आपणाला जे दीक्षाभूमी चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं आग्रहाचे, प्रेमाचे, आपुलकीचे निमंत्रण दिले गेले होते, त्याचा स्वीकार करून या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक, कला, कृषी, उद्योग, व्यापार सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिला. त्याबद्दल मी दीक्षाभूमी चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम संपन्न करत असताना आम्हाला या ठिकाणी आमचे मामा, आमचे मार्गदर्शक कालकथित मधुकर आप्पा रणधीर यांची पावलोपावली उणीव जाणवत होती, परंतु त्यांच्या स्वप्नातील ही दीक्षाभूमी या पुढील काळामध्ये साकार करण्यासाठी आम्ही दीक्षाभूमी चॅरिटेबल संस्थेच्या वतीने अहोरात्र कष्ट करून त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी आपणास सांगू इच्छितो की या संस्थेच्या वतीनं आम्ही आमच्या पूर्णपणे त्यांचं राहिलेलं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आतोनात प्रयत्न करू, हा असा विश्वास आपणास देतो. आणि हा कार्यक्रम संपला.